पुढच्या बातमीकडे वळतोय। छत्तीसगडच्या सीमेवर वर्षभरात चौथ्या पोलीस पोस्टची उभारणी करण्यात आली। छत्तीसगडकडून महाराष्ट्राच्या सीमेत येणाऱ्या माओवाद्यांना रोखण्यासाठी आता छत्तीसगड सीमेकडील अतिसंवेदनशील अशा अबुझमाडच्या जंगलामध्ये गडचिरोली पोलिसांनी नवीन पोलीस मदत केंद्राची उभारणी केली। अवघ्या 24 तासात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन आज विशेष कृती विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर छेरिंग दोर्जे यांच्या हस्ते करण्यात आले। नक्षलवाद्यांच्या गडात जाऊन उभारलेल्या पोलीस स्टेशनचं महत्त्व काय या संदर्भात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। 3 महिन्यापूर्वी चकमक झाली होती। वर्षभरापूर्वी याच ठिकाणी एक जवानाला सुद्धा शहीद व्हावं लागलं होतं आणि अशा ठिकाणी आज एक नवीन पोलीस स्टेशन 24 तासांमध्ये पोलिसांनी उघडलेलं आहे। सर मला सांगा किती आव्हानात्मक होतं या ठिकाणी पोलीस स्टेशन उभारणं? खूप आव्हानात्मक होतं। आमचे इथे येण्यासाठी रोड नव्हते। मागचे 2 दिवसापासून आम्ही रोडची निर्मिती कच्चे रोडचे बांधकाम करत होतो आणि जवळपास 8 किलोमीटरचे कच्चे रोड बांधकाम करून 4 नाले भरून आम्ही इथे पोहोचलो आहे। डांबरीकरण रोड इथे प्रस्तावित होते, बट माओवाद्यांचे वरवर आणि भीतीमुळे इथे डांबरीकरण रोडचे काम होऊ शकले नाही। 2 वर्षापूर्वी याच ऍक्सिसवर जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा माओवाद्यांनी इथे जाळपोळ केलं होतं आणि या एरियामध्ये त्यांचे कंप्लीट डॉमिनन्स होता। आम्ही अबुझमाडमध्ये पहिला आउटपोस्ट इथे उघडलेला आहे। एकसारखे ते लिबरेटेड झोन होता आणि इथे येऊन आउटपोस्ट उघडणे खूप आव्हानात्मक होते आणि मला परंतु पुढे भविष्यामध्ये कोणत्याही ठिकाणी माओवादचे पुनरुत्थान होऊ नये, त्यांचे रिवायवल होऊ नये यासाठी आम्ही पोलीस मदत केंद्र इथे उघडलेलं आहे। आणि या एरियामध्ये रोड नव्हता, ब्रिजेस नव्हते, मोबाईल टावर्स नव्हते आणि हे सर्व विकास सोबत गडचिरोलीचे जे हे अतिदुर्गम गाव आहे त्यांना गडचिरोलीचे तालुका मुख्यालय आणि गडचिरोलीचे मुख्यालयापासून जोडण्यासाठी हे आउटपोस्ट मिलचे पत्थर साबित होणार। सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं हे आउटपोस्ट जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, फुलनार, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।